इंगळी गावचे तलाठी सत्तार गवंडी आणि ग्रामसेवक सुनील हसुरे यांनी गावातील पूरबाधितांचे पंचनामे केले, परंतु गावातील अनेक पूरबाधित प्रत्यक्ष नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहिले असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी फेर सर्व्हेची मागणी करत खऱ्या पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली होती। या मागणीचा विचार झाला नाही तर पूरबाधितांनी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता, पण प्रशासनानं याची दखल घेतली नाही। त्यामुळे पूरबाधितांनी आज गाव बंदची हाक देत ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू केलंय। सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी या उपोषणाला आपला पाठिंबा दिला। सायंकाळी मंडल अधिकारी जानकी मिराशी, तलाठी आणि ग्रामसेवकांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली। यावेळी उपोषणकर्त्यांनी ज्यांचं काहीच नुकसान झालं नाही असे लोक नुकसान भरपाईस पात्र ठरले आणि ज्यांचं खरंच नुकसान झालं ते मात्र नुकसान भरपाईपासून वंचित कसे अशी विचारणा करत तलाठी आणि ग्रामसेवकांना धारेवर धरलं। मंडलाधिकारी जानकी मिराशी यांनी पूरबाधितांच्या मागणीचा विचार करून वरिष्ठांकडे पाठपुरावा करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन देत उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं। उपोषणकर्त्यांनी मात्र ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका घेतली आहे। आमच्या घरातून पंचनामा करून ग्रामस्थांनी काय मिळाली नाही मदत तुमची। दरम्यान आजच्या गाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला।